नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता खूप मोठं कारस्थान अमृताने केलेलं आहे. अमृताने उदयचा जो राग आहे आणि उदयला काही आठवत नाहीये ना, तर आपण उदयला मदत करायची. उदयला मदत काय करायची? तर उदयला ज्या गोष्टी हव्या आहेत म्हणजे सिगारेट, दारू या सगळ्या गोष्टी द्यायच्या आणि त्याच्या मनामध्ये घरातल्यांबद्दल विष पेरायचं. हे काम आता अमृताने सुरू केलेलं असतं आणि त्या पद्धतीने तिने दारूची बॉटल आणून उदयला दिलेली असते. आणि मग उदय हा कावेरीकडे जातो आणि तो कावेरीला जाऊन मिठी मारत असतो. पण कावेरीला तर माहिती असतं ना उदय तिचा नवरा नाहीये, कारण उदय हा काऊचा नवरा आहे. ही गोष्ट कावेरीला चांगलीच माहिती असते आणि त्यामुळंच कावेरी मात्र त्याला बाजूला ढकलते. परंतु कावेरीला राग आलेला असतो. त्यावेळेस कावेरीने सनसनीत अशी कानाखाली उदयला लावलेली आहे, कारण उदय दारू पिऊन आलेला आहे. ही गोष्ट कावेरीला सहन झालेली नाही. मग आता या गोष्टीचं भांडवल कसं करायचं हे यमुनाला चांगलंच माहितीये. म्हणून यमुना समोर येते आणि यमुना बोलायला लागते की मला तुला काहीतरी सांगायचंय. आणि मग कावेरीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम यमुना करत आहे. यमुना इकडे मला सांगत आहे की कावेरीचं परपुरुषासोबत अफेअर आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो, पण मात्र म्हणत असते की शक्यच नाही. माझा कावेरीवरती पूर्ण विश्वास आहे आणि कावेरी कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे. मग यमुना म्हणते की नाही, मी जे बोलते ते खरं आहे आणि जर ते खरं नसेल तर तिने आत्ता आपल्या चिकूच्या डोक्यावरती हात ठेवून तिने शपथ घेऊन सांगायचं की तिचं उदयदादावरती प्रेम आहे. आता कावेरीला प्रश्न पडलाय. मग कावेरीला म्हणत आहे की काय झालं कावेरी, बोल ना कावेरी, काय झालं? आता कावेरी मात्र शांतपणे तिथं उभी आहे आणि तिने चिकूच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, ती म्हणजे माझं तुमच्या भावावरती प्रेम आहे. आता शपथ अशी घेतली की सगळ्यांना कळलं की उदयवरती प्रेम आहे, पण यशला मात्र कळलेलं असतं की कावेरीचं प्रेम हे त्याच्यावरती आहे. अशा पद्धतीने कावेरीने हा गुंता सोडवलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. कावेरी त्याचबरोबर यश रूममध्ये बोलत आहे. तर इकडे उदय मात्र अगदी वेड्यासारखा वागत आहे. म्हणत आहे तुला कळतंय का, भानावर ये जरा, तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे उदय म्हणत असतो की काय संबंध आहे, म्हणजे तुम्ही माझ्याशी काय बोलताय? तेव्हा ती म्हणते की मी तुझी आई आहे. तेव्हा मात्र इकडे उदयला कळायचं बंद झालेलं असतं. उदय म्हणतो की नाही, मला काही आठवत नाहीये. तुम्ही जरी मानत असला तरी जोपर्यंत मला आठवत नाही तोपर्यंत मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि मला जसं वागायचं आहे तसंच मी वागणार आहे, असं उदय आवर्जून सांगत असतो. तो ओरडत असतो. तो म्हणत असतो की बाद झालं, तुम्ही सगळ्यांनी आग्रह केलेला आहे म्हणून मी या घरात राहायचं ठरवलेलं आहे. मी जसा बाहेर राहत होतो तसाच मी राहणार आहे. माझ्यावरती कुणी कसलीही जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा नाही. मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे, असं स्पष्टपणे इकडे उदय बोलत असतो. तेव्हा म्हणत असते की काय चाललंय उदय तुझं? अरे मी जन्म दिलाय तुला आणि तू मला म्हणतोयस की कोण तुम्ही? अरे 9 महिने पोटात वाढवलंय आणि हे सगळं काय आहे तुझं? तरीही उदय ऐकायला तयार नसतो. उदयचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी अजिबात कोणाचं काहीच ऐकणार नाही, अशा विचारांमध्ये तो असतो. आणि त्याला फक्त एवढंच माहिती असतं की काहीही असलं तरीही आत्ता या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्या मात्र विचित्र झालेल्या असतात आणि त्याच संधीचा फायदा आता अमृता आणि त्याचबरोबर माधवी घेणार असतात. आता रागानेच अगदी नाराज झालेली असते. आपलंच पोरगं आपल्याशी कशा पद्धतीने वागत आहे या गोष्टीचं मात्र मला वाईट वाटत असतं. निघून आतमध्ये जाते. इकडे माधवी म्हणते की आता लक्षात आलं ना तुझ्या, याचा वापर करून घे तुझं प्याद म्हणून, बघ तुझा फायदाच होणार आहे, असं इकडे माधवी सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे यश आणि कावेरी बोलत असतात. यश म्हणत असतो की मला कळतंय, तुमच्या डोळ्यांमध्ये मला कळतंय, मला कधी सांगणार आहात तुम्ही, तुमच्या मनातल्या भावना कधी ओठांवर येणार आहेत, असा यश इकडे बोलत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते इथे या, आणि कावेरी तिथे बेडवरती त्याला बसायला सांगते. तेव्हा यशला वाटतं की आता कावेरी जवळ बोलवते म्हणजे तिच्या मनात जे काही चालू आहे ते सांगणार आहे. बिचारा यश खुश झालेला असतो.
आणि तो मात्र कावेरीसोबत तिथे बेडवरती बसायला जातो. आणि कावेरीला तो म्हणतो, बोला काय झालं, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे, असं बोलणं चालू आहे, तुम्ही सांगणार आहात ना तुमच्या मनात काय चालू आहे ते. आणि मग कावेरी यशला अगदी जवळ बोलवते आणि पुन्हा मध्येच बोलते. ते म्हणजेच ती म्हणू लागते की मला असं म्हणायचंय की मोदकांमध्ये विष कोणी मिक्स केलेलं. आता यमुनाला खूप काळजी आहे कावेरीची, म्हणून यमुना सुद्धा औषधं घेऊन कावेरीच्या रूममध्ये निघाली. प्रत्येकाला खूपच काळजी वाटत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने कावेरीची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे, हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. मग यमुना कावेरीच्या रूममध्ये औषधं घेऊन येत असते आणि त्याच वेळी तिला असं वाटत असतं की चला आता या कावेरीचं जे गुपित आहे ते बाहेर काढल्याशिवाय मी शांत राहणार नाही. यश आणि कावेरी दोघंही एकमेकांच्या जवळ असतात आणि यश मात्र म्हणत असतो की हे काय चाललंय, तुम्ही मला हे सांगणार होतात, तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही काय बोलतायत ते. तेव्हा मात्र यमुना तिथं पोहोचलेली असते आणि यश आणि कावेरीला आधीच कुणकुण लागल्यामुळं यशने एक पुस्तक हातात घेतलेलं असतं आणि त्यातली स्टोरी वाचत असतो. म्हणजे पोलिसांच्या हाती पुरावे लागलेले आहेत, मर्डररपर्यंत कसं पोहोचायचं, नक्की काय करायचं, हे सगळे असा सस्पेन्स स्टोरी असते आणि ती वाचत असतो. तेव्हा यमुना तिथे येते आणि यशला विचारू लागते, तू काय करतोस इथे. तेव्हा यश सांगू लागतो की हो मी ना कावेरीसोबत थांबलेलो आहे, त्यांना डॉक्टरांनी सांगितलंय ना आज त्यांना झोप लागू द्यायची नाही आहे, जर त्या झोपल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा यमुना म्हणते पण मी आले ना. तेव्हा तो म्हणतो की नाही असू दे ना, मी थांबतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे यमुना म्हणत असते की तूच जा आता झोपायला, मी आहे. तेव्हा तो सांगत असतो की अगं आत्ताच विद्यावाहिनी होत्या, त्या आत्ताच गेलेल्या आहेत, मी थांबतो थोड्या वेळ. कावेरी मात्र म्हणत असते की कावेरीला यमुना मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरीही इथे थांबायची अजिबात गरज नाही, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच कावेरी शांतपणे तिथं असते. कावेरीला कळत नसते की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चालू आहेत, कोणत्याच गोष्टींबद्दल काहीच लक्षात येत नसतं. आता मात्र यमुना यशला सांगते. तेव्हा यश म्हणतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी नाही जाणार आहे, असं यश बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता कावेरी तिथं उभी आहे आणि त्याचबरोबर यमुना म्हणते की चालेल जा तू, मी पाहते काय करायचं ते इथलं, असं सांगून यमुना जायला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आता शांतपणे असते. यमुना कावेरीच्या जवळ येते आणि कावेरीला म्हणत असते की ही घे औषधं आणलेली आहेत. त्यावेळेस कावेरीला ती म्हणते की घे औषधं, कसं आहे आयुष्यातनं तुझ्या झोप निघून जाईल असं काहीतरी मी करणार आहे, तुला कळणार हे नाही. म्हणजे हे सगळं यमुनाचं अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे यमुनाने कावेरीला औषधं दिलेली असतात आणि त्यासोबतच कावेरीसोबत ती प्रेमाने बोलतही असते. कावेरीला मात्र वेगळा संशय येत असतो, नक्की काय आहे हिच्या डोक्यात, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. कावेरी औषधं घेते आणि त्याचबरोबर विचार करू लागते. कावेरी म्हणत असते की नक्की काय आहे. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की आता अमृताची तयारी जोरदार सुरू झालेली असते, कारण तिला उदयला पॅद म्हणून वापर करायचा असतो, म्हणून तिने ही तयारी सुरू केलेली असते. आणि मग उदयला ती सिगारेट देते आणि म्हणते की घ्या, हे तुमच्यासाठी आहे. तेव्हा मात्र इकडे उदयला सुद्धा धक्का बसलेला असतो. उदय म्हणतो काय. तेव्हा यमुना सांगत असते की हो सॉरी अमृता सांगत असते की हे तुमच्यासाठी आहे. आता मात्र उदय पाहू लागतो. उदय म्हणत असतो की माझ्यासाठी. अमृता म्हणते की हो मला माहिती आहे मगाशी मा तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलेले आहेत, तुम्हाला गरज आहे याची सध्या थोडंसं रिलॅक्स फील होण्यासाठी, आणि या सवयी ज्या आहेत ना एवढ्या लवकर सुटत नाहीत हे मलाही माहिती आहे, असं तिने सांगत असते. आणि त्याचबरोबर त्याने आता सिगारेट तर घेतलेली असते आणि तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट, म्हणजे हे सगळं मला का दिलं जातंय. तेव्हा मात्र तिने बॉटलही आणलेली असते दारूची आणि ती बॉटलसुद्धा तिने उदयच्या तिथे टेबलवरती ठेवलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे
उदयला दारूची बॉटल दिलेली आहे, त्याचबरोबर सांगितलेलं आहे की सहजासहजी या सवयी सुटत नाही आहेत, म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि आता मात्र तो अमृताला विचारू लागतो की खरंच थँक्यू, मला माहीत नाही आहे तुमचं नाव काय आहे, मी विसरलो. तेव्हा ती सांगते अमृता, माझ्या मैत्रिणीची मुलगी. असं तिनं सांगितल्यानंतर उदय म्हणतो हां तेच ते, मी विसरलो होतो ना. आज पहिल्यांदाच या घरात आल्यानंतर मला कोणीतरी एवढं चांगलं बोललेलं आहे, आपलंसं वाटलेलं आहे. असंही ते बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की मग तिने बॉटलचं झाकण उघडते आणि ग्लास भरायला सुरुवात करते आणि म्हणते हेही घ्या, मला माहिती आहे एवढ्या सहजासहजी ह्या सवयी जाणार नाही आहेत, म्हणून तुमच्या काळजीसाठीच मी आणलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही घ्या बिनधास्त. असं बोलणं चाललेलं असतं. अमृता मात्र विचित्रपणे वागत आहे. तिला त्या उदयचा वापर पॅद म्हणून करून घ्यायचा आहे, कारण उदय सनकी डोक्याचा आहे आणि असं वाटत आहे तिला की याला जर आपण आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं तर मात्र फायदा आपलाच होणार आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे अमृताने दिलेलं असतं ते त्याला दारू प्यायला ती देत असते आणि त्याचबरोबर म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, मला काही गोष्टी सांगायच्या होत्या. या घरातून तुम्हाला हकलून दिलं होतं, मला कावेरी आवडत नव्हती ना, त्याच्यामुळं. हे ऐकल्यानंतर तो म्हणतो काय, आणि मग अमृता जी घडलेली स्टोरी आहे त्यात स्वतःच्या मनाच्या काही बाता मारत ती सांगू लागते. ती म्हणत असते की हो, जे खरं आहे ना तेच सांगते मी. या घरातून तुम्हाला हाकलून दिलं होतं आणि कावेरीसोबत लग्न केलेलं म्हणून. मग त्यानंतर कावेरीचा माने स्वीकार केला नव्हता. बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या, म्हणजे माझ्याबद्दल उदयच्या मनात विष पेरायचं काम सुरू झालेलं असतं. इकडे रूममध्ये आलेले असतात, त्या खूप रडत असतात, हे माझे संस्कार नाही आहेत, माझा मुलगा असा कसा वागू शकतो, तो असा का वागत आहे, असे अनेक प्रश्न आता मला पडलेले असतात. आणि मात्र त्या गोष्टींचा विचार करत असतात. इकडे बाबा मात्र मला समजवत असतात. ते म्हणत असतात की अगं असं काय विचार करतेस तू, कारण तू विचार कर ना, आत्ता आपण समजून घेतलं पाहिजे ना त्याला, कारण तो कोणत्या परिस्थितीत वाढला आहे, नक्की काय झालेलं आहे हे माहिती आहे का आपल्याला. मग तू असा विचार का करतेस त्याच्या बाबतीत, उलट तू असा विचार कर ना, काहीही झालं तरीही आत्ता उदय आपल्याकडे आलाय ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. असं इकडे आणि त्याचबरोबर बाबा दोघंही बोलत असतात. माझ्या मनात ज्या शंका असतात त्याबद्दल बाबा माझी समजूत घालत असतात, सांगत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मला त्या म्हणत असतात की संस्कार आपले आहेत ना, त्यामुळं काळजी करायची गरज नाही आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की बाबा विचारतात की काय झालं, म्हणजे त्या विष कोणी कशातून आलं होतं हे लक्षात आलं का तुमच्या. तेव्हा मात्र म्हणत असतात की हो, ते काय झालं होतं माहिती आहे का, वाणसामानामध्ये सामान भरलेलं होतं आणि त्यामध्ये हे सगळं झालेलं आहे. ते उंदीर मारायचं औषध होतं. मग मला बरोबर आठवतं, कारण पौर्णिमाला इथे किचनमध्ये उंदीर मारायचं औषध सापडलेलं असतं आणि त्यासोबतच पौर्णिमाने त्या पद्धतीने काम सुरू केलेलं होतं आणि मग तिने उंदीर मारायचं औषध आणलेलं होतं आणि ते औषध त्या सारणामध्ये पडलं मोदकाच्या. तेव्हा मला बरोबर आठवत असतं, म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे हे उंदीर मारायचं औषध अशा वेळी घरात कोणी आणलेलं असेल, याला कोण जबाबदार आहे, अशा गोष्टी विचारल्या जात असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की उदयच्या मनात आता नको नको त्या गोष्टी भरवल्या जात असतात. उदयबद्दल चुकीच्या पद्धतीने, उदयच्या मनात माबद्दल, घरातल्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने इथे वाट लावायचं काम सुरू केलेलं असतं, ते म्हणजे अमृताने. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं आणि मग उदयला तिने आता दारूचे ग्लास भरून देत असते. उदय पण मूर्खासारखी दारू पीत बसलेला असतो, त्याने सारासार विचारही केलेला नसतो, त्याच्या डोक्यात जे चालू आहे तेच चालू असतं. आणि इकडे अमृता मात्र त्याच्या मनात विष पेरत असते आणि म्हणत असते की कावेरी, तू या घरातल्यांना विष खाण्यापासून तर वाचवलंस, पण याच्या मनात जे मी विष पेरलेलं आहे ते मात्र खूपच झालं आहे, सगळ्या अख्ख्या घराचा वाटोळ होणार आहे, एवढं लक्षात ठेव. अशा पद्धतीने ती बोलत असते. इकडे कावेरी झोपलेली असते आणि यमुनाला सुद्धा झोप लागलेली असते. तेवढ्यात कावेरीचा फोन वाजतो.
यशचा फोन आलेला असतो. कावेरी फोन उचलते आणि मग कावेरीला यश बोलू लागतो, झोपलात का तुम्ही? झोप लागली का तुम्हाला? तेव्हा मात्र कावेरी म्हणते, हां बोला. तेव्हा यश म्हणत असतो की नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही. सांगा ना, काय आहे तुमच्या मनात आणि ते कधी येणार आहे ओठांवरती? अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी कावेरी म्हणत असते, काय पण तुम्हाला कसं कळलं माझ्या मनात काय चालू आहे ते? अशा पद्धतीने कावेरी बोलत असते. त्यासोबतच इकडे कावेरी मात्र या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती म्हणत असते, पण तुम्हाला का कळतंय? म्हणजे माझ्या मनात जे काही चालू आहे ते तुम्हाला कसं समजते? कसं काय ते सांगा ना मला. असं कावेरी इकडे यशलाच बोलत असते. यश मात्र म्हणत असतो, म्हणजे कळतंय मला तुम्ही काय बोलताय, तुमच्या मनात काय चालू आहे, फक्त तुम्ही ते ओठांवरती आणत नाही आहे, असं यश तिला विचारत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते, नाही तसं नाही आहे. पण आणि तेवढ्यातच कावेरीच्या बेडवरती असलेलं जे खेळणं असतं ते खाली पडतं आणि मग यमुना पण जागी होते आणि कावेरी पण जागी होते. इकडे पौर्णिमा मात्र निघालेली असते आणि रस्त्यातच पौर्णिमाला तिथे अमृता भेटते. अमृता भेटल्यानंतर पौर्णिमा अमृताला सांगू लागते की हो सापडलं. मोदकांमध्ये विष सापडणारी व्यक्ती कोण आहे ना, त्याचा पुरावा सापडलेला आहे. आता कळलेलं आहे की मोदकांमध्ये विष कोणी टाकलेलं होतं. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कावेरी आणि यश दोघंही बोलत असतात आणि यमुना मात्र तिने झोपेचं सोंग करून इकडे बसलेली असते आणि कावेरीला माहीतच नसतं की काय झालेलं आहे, नक्की काय घडत आहे. कोणत्याच गोष्टींची जाणीव ही कावेरीला नसते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की उदय आता कावेरीच्या जवळ आलेला आहे आणि तो कावेरीला मिठी मारत आहे. तेव्हा मात्र इकडे कावेरी उदयच्या सनकन कानाखाली वाजवते, कारण ती गोष्ट तिला पटलेली नसते. कारण तिलाही माहिती आहे की उदय तिचा नवरा नाही आहे. मग ही गोष्ट उदयच्याही लक्षात येते, तो जर मला ओळखत नसेल तर त्याने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न का करावा, असं कावेरीचं म्हणणं आहे. त्यानंतर यमुना तिथं आलेली असते आणि यमुना म्हणत असते की मा, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मा म्हणते, हां बोल काय झालं. तेव्हा मात्र यमुना म्हणत असते की कावेरीचं बाहेर कोणासोबत तरी लफडं आहे, म्हणून तर तिने दादाला जवळही येऊ देत नाही. अशा पद्धतीने यमुनाने बोलल्यानंतर मात्र आता माला राग येतो. माला भयानक राग आलेला असतो आणि मा सणसणीत अशी कानाखाली यमुनाच्या लगावते आणि म्हणते, बाद झालं, माझा कावेरीवरती ना पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं तुझे हे जे काही तोंड चालू आहे ना ते बंद करायचं, मी अजिबात ऐकून घेणार नाही. असं इकडे कावेरीच्या बाबतीत मा बोलत असतात. तेव्हा मात्र यमुना शांत राहत नाही. यमुना म्हणू लागते की तुझा विश्वास आहे ना एवढा, मग तिला सांग, चिकूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांग की तिने उदयदादावर प्रेम करते म्हणून, तिचं उदयदादावर प्रेम आहे, हे सगळं सांग तिला, शपथ घ्यायला सांग, तर मी विश्वास ठेवेल. आता मात्र मा विचारात पडते. मा म्हणू लागते की कावेरी काय बोलते यमुना, लक्षात आहे ना तुझ्या, मग घे शपथ, असं कावेरीला आता सांगितलं जातं. कावेरी मात्र म्हणत असते की हो. थोडा वेळ शांत राहिलेली असते कावेरी, पण कावेरी विचार करते आणि फायनली कावेरी शपथ घेते आणि शपथ घेऊन सांगते की हो, माझं तुमच्या भावावरती खूप प्रेम आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यांना वाटतं की कावेरीने उदयवरील प्रेमाची कबुली दिलेली आहे, पण कावेरीने तर इथे उदयवरील प्रेमाची कबुली नसते दिलेली, तर कावेरीने यशवरील प्रेमाची कबुली दिलेली असते आणि ही गोष्ट मात्र यशला चांगलीच समजलेली असते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.